झालेल्या लोकसभेचं उदाहरण आपल्याकडे आहे। एकही ओबीसीचा उमेदवारी दिली नाही आणि उमेदवारी दिली नाही म्हणून एकही खासदार निवडून आला नाही, एकही खासदार निवडून आला नाही। उद्याची तीच परिस्थिती झाली, विधानसभेमध्ये तीच परिस्थिती झाली, तर तुम्ही करणार काय? इलेक्शन होण्याच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाच धोका नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 100 खासदार 100 आमदार ओबीसीचे आले नाही तर निश्चितपणे खतरा झाला म्हणून असणारा समजा। खतरा झाला म्हणून समजा। एकदा आरक्षण गेलं की पुन्हा तुम्हाला मिळणार नाही याची लक्षात घ्या। पुन्हा कोणी लढायला या ठिकाणी येणार नाही, पुन्हा व्हीपी सिंग जन्माला येणार नाही आणि पुन्हा इथे असणारा लढणारा वर्ग हा पुन्हा येणार नाही हे लक्षात घ्या। लढायचं जे आहे ते मताने फक्त लढायचं, शरीराने लढायचं नाहीये, डोक्याने लढायचं आहे, मताच्या स्वरूपामध्ये लढायचं। आणि यावेळेस मत ओबीसीने ठरवलं पाहिजे की जो पक्ष आरक्षण वाचवणार, शाब्दिक नाही तर प्रत्यक्षात जो वाचवायला येणार आहे त्यालाच तुम्ही असणारं मतदान दिलं पाहिजे। आणि त्याला तुम्ही असणारं मतदान दिलं, तरच तो तुमच्या बरोबर आहे, नाही तो तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या।